कृष्णा घाट दीप उत्सवानं उजळला। कृष्णा घाट इथं 25,000 दीप प्रज्वलित करून दीपोत्सव केला साजरा। मिरज कृष्णा घाट या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष मोहन वनखंडे, माजी सभापती अनिता वनखंडे, माजी स्थायी समिती सभापती महादेवअण्णा कुरणे, जयश्री कुरणे यावेळी उपस्थित होते। मिरज इथं कृष्णा घाट या ठिकाणी 25,000 दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी दीप प्रज्वलनेनं कृष्णा घाट उजळून गेला होता। यावेळी मोठ्या संख्येनं महिला, पुरुष, लहान मुले यामध्ये सहभागी झाले होते। सर्व कृष्णा घाट आणि मिरजकर नागरिकांनी या दीपोत्सवाचा आनंद साजरा करत दीप प्रज्वलन करून सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील दीपोत्सव मोठ्या आनंदात साजरा केलाय। यावेळी दीप प्रज्वलन करून कृष्णा घाटाचं रूप देखणे आणि बघण्यासारखे झाले होते। यावेळी मोठ्या प्रमाणात दीप प्रज्वलन आणि दीपोत्सव बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। मिरज नगरीमधील ऐतिहासिक अशा कृष्णा नदीच्या काठावरील कृष्णा घाटावरती आज कार्तिकी अमावस्येच्या निमित्तानं दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे इथं दीपोत्सव साजरा होतोय आणि यावेळेला माझ्या समवेत आमचे ज्येष्ठ नेते महादेवअण्णा कुरणे बहिणी सौ अनिता वनखंडे आणि इथले कृष्णा घाटावरील सर्व युवक मंडळी, महिला भगिनी आणि सगळी माझे बंधू। खरं तर कृष्णा नदी काठ म्हटला की एक ऐतिहासिक आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे मंदिर आणि त्या घाटावरती आज मी जेव्हा दीपोत्सव पाहतोय तेव्हा इतका आनंद वाटतोय की खरंच आपला हा भारत प्राचीन देश आणि भारताची सांस्कृतिक जी परंपरा आहे ती मिरजकरांनी आणि विशेषतः कृष्णा घाटावरील सर्व नागरिकांनी जपलेली पाहायला मिळते। सगळ्या माझ्या माता भगिनी इथं आज या दीपोत्सवाचा आनंद घेत आहेत। मला वाटतंय जवळजवळ एक 25,000 इथे दिवे लावण्याचा उपक्रम या कृष्णा घाटावरील सगळ्या माझ्या माता भगिनींनी केलेला आहे आणि दरवर्षी हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी आम्हाला इथं बोलवलं जातं। मला आनंद वाटला। असाच हा आपला भारतीय संस्कृती आणि असलेली इथली सांस्कृतिक ठेवण ही जपली जावी अशी या निमित्ताने मी शुभेच्छा देतो।